जमिनीवर पडलेले हे मृतदेह आणि शेतकरी कुटुंबांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर, काळीच पिळवटून टाकणारी ही दृश्य आहेत बीड जिल्ह्यातली। शेतात गेलेले असताना या दोन तरुणांना विजेचा धक्का लागल्यानं आपला जीव गमवावा लागलेला आहे। मन सुन्न करणाऱ्या या दोन्ही घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांची कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत। महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच वडवणी आणि हाजीपूरमध्ये या दुर्घटना घडल्याचा आरोप केला जातोय। नेमकं काय घडलंय सविस्तर समजून घेऊ। पहिली घटना वडवणी। बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यात चिंचोटी नावाचं गाव आहे। याच गावातील अवघ्या 26 वर्षांचा तरुण शेतकरी माऊली गोंडे हा आपल्या शेतात काम करत होता। याच वेळेला त्याला शेतातून गेलेल्या विजेच्या तारेचा जोरदार झटका लागला आणि त्याचा जागीच अंत झाला। पण त्याच्याही पेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे या घटनेमागची आणखी एक करुण कहाणी। कारण 7 ते 8 वर्षांपूर्वी माऊलीचेच वडील दिलीप गोंडे यांचाही अशाच प्रकारे विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला होता। कुटुंबाचा आधार असलेले वडील गेल्यानंतर आता तरुण मुलगाही तशाच अपघातात गेल्यानं गोंडे कुटुंब अक्षरशः कोलमडून पडलंय। दुसरी घटना ही अगदी अशीच आहे। बीडच्या हाजीपूर गावात ही घटना घडली आहे। शेतकऱ्याचा मुलगा कृष्णा उगले याचा शेतात विजेचा धक्का लागल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। जिथे ही दुर्घटना घडली तिथं विद्युत विभागाचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे कामाच्या वेळेला सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं होतं की नाही असा गंभीर प्रश्न या घटनेत सुद्धा उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे उगले कुटुंबासाठी सुद्धा हे संकट दुसरं संकट आहे। कारण अवघ्या 20 ते 25 दिवसांपूर्वीच कृष्णा यांचा भाऊ रामेश्वर उगले याचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता। रस्त्याच्या कडेला उभे असताना त्यांच्या अंगावर सिमेंट मिक्सर कोसळलं होतं। त्यामुळे एका भावाच्या निधनाचं दुःख ताजच असताना त्याचं सुतक फिटतं न फिटतं तोच दुसऱ्या भावाचाही असा अकाली मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। महिन्याभरात घरातल्या 2 तरुण मुलांचा जीव गेल्यानं या कुटुंबाचा आता आधार हरवलाय। या घटनांनंतर बीडकरांकडून महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। जसं जर पाहिलं तर मान्सून पूर्व दुरुस्तीची कामे असतील ती महावितरण केवळ कागदोपत्री करतंय। हे 2 मृत्यू जे आहेत ते महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहेत। आणि जे चिंचोटी येथील माऊली गोंडे आहेत त्यांच्या वडिलांचा दिलीप गोंडे यांचाही मृत्यू 5-6 वर्षापूर्वी विजेचा शॉक लावून मेला होता। एकंदरीत जर पाहिलं तर या कुटुंबावर मोठं संकट कोसळलेलं आहे। आमची अशी मागणी की महावितरणने प्रशासनानं त्यांना आर्थिक भरीव मदत करण्यात यावी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यामुळे कर्मचाऱ्यामुळे जो मृत्यू झालेला आहे या लोकांचा त्या संबंधित प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी। एकूणच याच दोन्ही घटनांबद्दल आमदार संदीप क्षीरसागर यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात हा मुद्दा मांडलाय। त्यावेळेला ते काय म्हणाले ऐका। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये शिरूर तालुक्यामध्ये हाजीपूर गावामध्ये तुम्ही रुलिंग स्ट्रगनवर बोलणार आहात? हाजीपूर गावामध्ये रुलिंग स्ट्रगनवर बोलणार आहात? रविवारी एक 28 वर्षाचा मुलगा कृष्णा मच्छिंद्र उगले हा लाईटीच्या पोलला लागून ह्याचा मृत्यू झाला। अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाची गोष्ट अध्यक्ष महोदय ही फक्त एमएससीबीची चुकी ह्याच्यामध्ये आहे। त्या मुलाकडे शेती नाही, तो रोजानी त्या शेतामध्ये काम करायला जायचा। आणि महत्वाचा अध्यक्ष महोदय ते शेत आहे प्रल्हाद भागूजी उगले म्हणून, आणि त्या शेतामधून जी नवीन लाईन गेली होती तिथे तर ती नवीन लाईनचं कनेक्शन चालू केलं होतं। पण जी जुनी लाईन होती, जुने पोल होते अध्यक्ष महोदय, त्याचं कनेक्शन एमएससीबीने हे तोडलं नव्हतं अध्यक्ष महोदय। आणि ते कनेक्शन तोडल्या नाहीमुळे या शेतकरी मुलाचा तिथं मृत्यू झालाय। आणि 1 महिन्याआधी अध्यक्ष महोदय या शेतकरी जे आहे प्रल्हाद भागूजी उगले म्हणून ह्यांनी एमएससीबी कडे पत्र दिलं होतं की निकामी पोल जे आहेत ते काढून घ्या, आणि फक्त एमएससीबीच्या चुकीमुळं त्या निकामी पोलचे कनेक्शन चालू ठेवल्यामुळं त्या मुलाचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय। त्यामुळे आता दोन्ही वेगवेगळ्या गावांमध्ये घडलेल्या या घटनांची संपूर्ण बीडमध्ये चर्चा सुरू आहे। नागरिक अक्षरशः सुन्न झालेत। त्यामुळे आता महावितरणच्या निष्काळजीपणाची किंमत
या दोन कुटुंबांना मोजावी लागली असेल तर या प्रकरणात काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बीडहून विनोद जिरे, लोकमत.